कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी JMARची जी रिस्पॉन्स शीट आहे किंवा तुमचा जो रिझल्ट आहे पेपर आहे तो डाउनलोड कसा करायचा हे मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं शॉर्टच्या माध्यमातून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची रिस्पॉन्स शीट किंवा ऑब्जेक्शन कसं आपल्याला घ्यावं लागेल, जेवढेही पोस्टच्या एक्झाम झाल्या त्या सर्वांची रिस्पॉन्स शीट आल्यानंतर आपल्याला पेपर चेक करून झाल्यानंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शन कसे घ्यावे लागतील, कोणते प्रश्न चुकीचे कोणते बरोबर, यासाठीची पुढची प्रोसिजर कशी आहे त्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण रिस्पॉन्स शीटला ऑब्जेक्शन कसं घ्यावं लागेल हे तुम्हाला मी केअरफुली सांगेल. एकदा सर्व जो व्हिडिओ आहे तो केअरफुली नक्की बघा. आता डाउनलोड कशी करायची हा रिस्पॉन्स शीट तुम्हाला इथपर्यंत सांगितलं मी. पुन्हा एकदा सांगतोय की आईचं बटन आहे, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी आपली जी रिस्पॉन्स शीट आहे ती आपण इथे डाउनलोड करू शकतो. अशा पद्धतीचे वर ऑप्शन्स आहेत तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल, अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क. खाली जे आईचं बटन तुम्हाला दिसत असेल ॲक्शनच्या साईडला, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीचं पॉपअप नोटिफिकेशन येईल. त्याला तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. क्लोज करून झाल्यानंतर वर तुम्हाला पुन्हा प्रिंट ऑप्शनच्या खाली महत्त्वाचे हे 3 डॉट दिसत असतील मेनूचे. त्या मेनूच्या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला 4 ऑप्शन्स इथं ओपन होतील. ॲप्लिकंट डिटेल, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, पे स्लिप आणि ऑब्जेक्शन फॉर्म. आता ऑब्जेक्शन रेज करत असल्या कारणाने आपल्याला इथं ऑब्जेक्शन फॉर्मला क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला युअर सिलेक्शनच्या साईडला प्लसचं बटन दिसत असेल, त्याला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. बटनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला एक लोडिंग प्लीज वेट अशा पद्धतीचं एक पॉपअपचं नोटिफिकेशन येईल. त्याला क्लोज केल्यानंतर खाली तुम्हाला खाली असं इन्स्ट्रक्शन देतील. त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला केअरफुली वाचायच्यात आणि खाली फॉर्म टू रेज ऑब्जेक्शन आणि ऑब्जेक्शन फॉर्म खाली डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, तुमचं नाव समोर तुम्हाला दिसत असेल ऑलरेडी, तुमचा मोबाईल नंबर दिसत असेल, तुमचा मेल ID दिसत असेल, त्याच्यानंतर ग्रुप म्हणजे कोणती रिक्रुटमेंट प्रोसेस आहे आपली हे दिलेलं आहे. आपली कॅडर नेम, आपलं पोस्ट फार्मसी दिलेली आहे, तुमची एक्झामची डेट कधी होती त्याची तारीख दिलेली आहे, शिफ्ट कोणती होती ती दिलेली आहे. क्वेश्चन ID सिलेक्शनसाठी ऑप्शन दिले तुम्हाला. इथे जे क्वेश्चन ID आहेत आपले तर ते तुम्हाला पूर्ण क्वेश्चन ID इथं केअरफुली चेक करायची की कोणता प्रश्न चुकीचा दिलेला आहे आणि तो बरोबर आहे हे तुम्हाला इथं क्वेश्चन ID सिलेक्ट करायचा आहे. लँग्वेज सिलेक्ट करत असताना तुम्हाला इथं मराठी आणि इंग्रजीचं ऑप्शन दिलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नेचर ऑफ ऑब्जेक्शनमध्ये मित्रांनो खाली भरपूर वेगवेगळे जे टाईप्स आहेत ते दिलेत की इनकरेक्ट, ॲम्ब्युलन्स क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट ॲन्सर, इनकरेक्ट ॲन्सर. अशा पद्धतीचे जे आपल्याला टाकायचे आहेत गोष्टी त्या इथे तुम्हाला टाकायच्या आहेत की काय कशा पद्धतीचं ऑब्जेक्शन तुम्ही घेताय, त्याचं नेचर ऑफ ऑब्जेक्शन कसं आहे. त्याच्यानंतर खाली डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क, काही रिमार्क टाकायचं असेल तर येस करून तुम्ही ते रिमार्क टाकू शकता. आणि खाली 100 रुपये तुम्हाला पेमेंट इथं पे करावं लागेल. डॉक्युमेंट, एखादं रेफरन्स डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचं असेल, एखादं रेफरन्स पुस्तक असेल किंवा ज्याही गोष्टी तुम्हाला त्या क्वेश्चनच्या अगेन्स्ट ॲज अ प्रूफ म्हणून तिथं द्यायच्या जर असतील तर तुम्हाला खाली डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. तुम्ही त्याचं एक PDF करून इथे अपलोड करू शकता आणि 100 रुपये फीस पे करून तुम्हाला इथे खाली सबमिट नावाचं बटन दिसत असेल त्याला तुम्हाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली या DMARच्या रिस्पॉन्स शीटला जे आहे ते तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. प्रत्येक स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये मी केअरफुली समजून सांगितलेले आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर जेही तुमचे डाऊटफुल प्रश्न असतील ते तुम्ही क्रॉस चेक केले असतील, त्याचा प्रश्न क्रमांक सिलेक्ट करून आणि काही रेफरन्सेस असतील ते जोडून तुम्ही अशा पद्धतीनं केअरफुली तुमचा जे ऑब्जेक्शन आहे ते रेज करू शकता. बऱ्याच जणांनी मला पर्सनली टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा काही प्रश्न पाठवलेत की ते ज्यांना डाऊटफुल वाटत आहेत, प्रश्न चुकीचे काही ॲन्सर दिलेले आहेत, तर ते एकदा केअरफुली बघून तुम्ही जे आहे ते ऑब्जेक्शन अशा पद्धतीनं घेऊ शकता. बाकी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. बाकी आजच्या बघता एवढंच. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.